मुलं कोण रडते? राजू, तू आहेस ना रे बाबू जवळ? कोण लढून राहतो? काय बरं थापट बरं त्याले? झोपली तू उठला असेल ना तो? काय बरं आहेस ना रे पोरा? हो आहे, मी आहो त्याच्या जवळ, तो रडून राहिला. ओले ओले ते पाहिजे, आजी आली आजी आली. घे ना त्याले. थांब, ऐक ऐक, मी चाली, थांब. लढून राहिलं लेकरू. अरे त्याला घे ना. सू गेलीस ना, सूशी काही केलं असेल म्हणून लढते. थांब. नाही ना बाई, त्याचे कपडे काढले आहेत मी बाहेर, मस्त नवीन घातला ना त्याले. कोण लोटते? नवीन ड्रेस घातला ना. अरे बापा, ते नवीन कपडे घातले की लेकराला गरमा होतलट. काल घातला रे तू नवीन ड्रेस त्याले? म्हणलं तशी नाही तर मी म्हणून झोपेतूनच उठला का? झोपेतून उठला, कपडे घातले रे बापानं. आणि ते लंगोट बदललं का? नाही तर ते बोलच ठुलं असेल. नाही ना, बदललं ना, ते बदललंय बाय. ड्रेस घातला ते लोडून राहिलेले. जाय जाय, आजी जोड जाय, घे बाई. हो मा, ये बाबू, ये मा, ये. बाबू काय झालं मा? बाबानं कपडे घातले, आवडला नाही का ड्रेस बाबू? काढून टाक का? काय रे हे तुला लॅपटॉप फोन काय मांडून ठेवतोय गादीवर निरा? असं उचलून ठेवत ना काम झालं की असं वाटतं काही दबलं बटन गिटन एखादं तर आपल्याला लागते भेव एक तर कळत नाही. मांडूनच ठेवते पाहिजे निरा पसारा. आण त्याला इकडे. आणि जाय जाय, आजी जोड जाय. ओले बापाले, लस 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 फुट काय येऊन ना. काय झालं? काढून टाक बरे कपडे. कपडे घातले लढते लेकरू. अरे गरम असतात नाही, नवे कपडे जराशे गरमीच करतात. काढून टाक का बाबूचे कपडे? काऊन लढते बाबू? काढ बरं, काढून टाक. मी म्हटलं घालावं त्याला, उठला चांगला, मस्त पावडर लावली, हे केलं त्याला, घालावं नवीन ड्रेस म्हणून घातला लेकाले. लढून राहिला तो काढते. रत्ने, काय झालं बा बाबूले? काऊन लढून राहिला? काय नाही झालं. या त्या आली, आवाज गेला लगे त्याले. त्या आजीला आवाज गेला. या जोरजोरात लढा लागते, एवढं लढा लागते, सारे लोक जमा करायला लागतात. कासाठी कासाठी मग बाबाचं नाव सांगा लागते. बाबानं कपडे घातले नवे, बाबूला आवडला नाही तो ड्रेस, अजिबात नाही आवडला. लढूच नाही आला बाई, म्हणूनच टाका लागते बाई. काऊन लढून राहिला एवढा? काही नाही, ते पाय ते आजी आली पाय. नाही, मला वाटते हा ड्रेस घातला त्याला गरम गिरम होत असेल. काढून टाकतो. हा दूध पेला, आता तर दूध पेला आहे ना बाबू. नाही तर देऊ का बाई? आणा त्याची ती बॉटल. ते सांगता नाही, झोपला होता. झोपेत म्हटलं तर लागशील भूक. झालं असेल ते टेम्पररी काम. झालं टेम्पररी काम. हागुड आलत वाटे. झालं पोतरी काम झाला. ऐक, मी त्याच्या दुधाची आणतो. बाटली भरेल आहे काय? लढणं राहिला तुला दुधाची बाटली आणून जात नाही असली त्याला हे करत. काय झालं? काय काढून टाकतो ड्रेस काढतो. त्यांना गरमी होत असेल. काढ बरं आई, यानं घातला बिचारे मस्त. बाबू थांब थांब, काढून टाक का बाबू? हा थांब, त्याचा जुना देतो मी, तो काढून टाक. काळा बाबा कसा भेला पाय, कसा भेला बाबा. असं धाकाट त्याच्या बाबाले मनानं करत राहते. बाबूले पाहिजे नाही तरी ड्रेस घालते. नवे कपडे नाही पाहिजे ना आम्हाला जुने आवडतात, नरम नरम असतात म्हणून लढून राहिला बाजींना. काढून हा मस्त आहे, नरम नरम आहे ना रे बाबू. आवा देवजी, का म्हशीचं दूध काढायला गेली का? अन्नाची बाटली कुठे गेली रे? गेली बुडी. चाल बरं शोधून आणू. इकडे भूक लागली ना आम्हाला. अन्न दूध. थांब, त्याला दिसलं नाही वाटते, मी सांगतो. आणलं रे बाबा, आणलं. ते पायऱ्या चढणं उतरणं आणलं रे बाबू. धर दे त्याले. हा दूध पेते बाबू. काय झालं? का रडत आहे तो एवढा? काय नाही, लेकरू आहे, लढतच असते का? त्याला का तोंड आहे का सांगेले? हे झालं का ते झालं? काय झालं? काय नाही झालं. ते त्याच्या बापानं त्याला नवीन ड्रेस घातला, तो ड्रेस कच अशी जरा तर रुतला घेतला अशी लेकराला नाही राहिलं. काही नाही झालं. काय झालं मग? दूध नाही पाहिजे? भूक नाही लागली? काय झालं? नाही त्याला भूक नाही, त्याला उभं घे बरं. असं काऊन लढून राहिलं बोले? असं घ्यायचं का? असं चालायचं का बाबूले? आपण फिरतो का? चाल बरं फिरू आपण. सारखं घेणं काय बाई आहे व. आणि इकडे देऊ का बाई? मला त्याचं पोटगीट दुखून राहिलं का? लढत नाही बिचारा. पोटगीट दुखत नाही. पाबऱ्याचं पोटगीट डांबरला दिसते का?
हर काय झालं बाबूले? हा ये बरं, काय झालं बा? काय झालं बाबूले? हा पोट दुखते का? मी बघू का? तू का डॉक्टरीन आहेस का कुठची? बाबाई बाबर त्याला काय झालं? चल दवाखान्यात घेता नाही तर चल काहीतरी तू कुराचं नाही का लढत नाही तो. बाबू चाल रे बाबू दवाखान्यात जाऊ चाल बा. काय झालं एवढा का रडते हाच? अहो पाय ना मग लढूनच राहिला बिचारे. प्रांजली घे बरं याला जर प्रांजलीने घेतले की लढते बंद करते का बाबू? प्रांजली जोड जातं का? ये रे बाळा येतो का माझ्या जवळ? मला घेऊ द्या ना त्याला. मला वाटते माझ्या जवळ आला की रडणार नाही. मला घेऊ देता का? जाय तुला काही धंदा असेल तर कर, काही फालतू डोकसू नको आमचं. काऊन लढून राहिला राजू? घे बरं याला दवाखान्यात. इतकं लढत नाही बाई. गिट केली का? कोणा गिट केलीशी नाही तर थांब गीत काढ त्याची. बाबू हो म्हणा काय झालं बा? अच्छा कोण लढून राहिलं बा? अबो काही कसल्या का नाही तर मच्छर मुंगी गिंगी काही पाहिलं बा? कपडे घाचा कपड्यात एखादी मुंगी गिंगी असली डसली की लेकरू लढते मग. नाही वाट्या हे तर धुईल ड्रेस आहे ना ती सुद्धा मॅच आणला. कालचं ना त्याचं दूध पण ते थोडं म्हटलं होतं ना ते मी आजचं दूध याचं चांगलं नाही आहे म्हणून. अहो मग त्यातलं उलसकत दिलं ना त्याला टाकून दिलं ते. त्या म्हटलं की नाही खराब झाला तर त्या टाकून दिलं ना. उलसकच होतं त्यातलं ते पहिला बाजलं त्याला तेवढं बाजलं शिंका लागे. म्हणजे मग तुला डोकसं नाही काय? हा तुला डोकसं नाही काय? मग खराब झालं तर फेकून दे ना. मला सांगितलं कोण नाही मी दुसरं नसतं ते खराब दूधच पासलं का त्याला. आहे ना बापा हिनं म्हणले मी टाकून दिलं ना. फक्त जसं पाजून सुरू केलं आणि मग हे काय म्हणे दुधाचा रंग म्हणे मला रात दिसून राहिला म्हणे. तर मग मी म्हणलं हिनं पाहिलं तर मग हे म्हणे नका देऊ म्हणे आत्या हे खराबच झालं म्हणे खराब आहे. ते आणलं त्यापासून तसंच होतं बाबू ते पाठच तसं निघालं. अहो मग टाकून द्या लागत होतं ना. पाकिट खराब निघालं तर त्यानं दुखत अशी नाही तर बाबूचं पोट. बाबू माय मेली की तसंच असते लेकराचं. वदरलं पे असं पचते काय? पचते नाही पचत काही बातते. मायचं दूध हे मायचं असते. आता ज्याला नाही त्याला तर त्याची गती हेच असणार आहे. मला जीव द्या बरं माझ्या जवळ द्या त्याला. हो ड्रामा नको करू. होय बाजूले मी गाडी काढतो. आत्या चल त्याला दवाखान्यात नेऊ. योगिता अगं इथेच कुठपर्यंत थांबते नाही तर अंग वगैरे टाक. आराम कर त्यांना वेळच लागेल ना आता दवाखान्यात गेले. अगं प्रांजली काय झालं असेल ग बाळाला? मला सोबतही नाही येऊ दिलं. मी म्हटलं सोबत येते तर नाही येऊ दिलं. एवढा रडत नाही तो रोज आहे की नाही? म्हणजे प्रांती दूध खराब होतं का ग ते? म्हणजे काही होत म्हणजे एक्सपायरी डेट झालं होतं का? योगिता कसं असते पॅकेट फूड शेवटी पॅकेट फूडच असते. आ त्याला आईची थोडी सर येणार आहे. अगं पण मी काय करू आता? मी सगळ्यांचं पाय लागून माफी मागून राहिले पण कोणी मला काहीच नाही करू राहिलं. अगं मी चुकली मान्य करू राहिली ना. मी चुकली ना. मी खूप चुकली. माझ्यासारखी नालायक बाईच नसेल कोणी. पण मला खरंच एकदा तर चान्स द्या. मला वाटत नाही का ग माझं बाळ आहे ना ग ते एवढं रडते तर मला खूप खराब वाटते ग. ते किती रडून राहिलं. त्याचं पोट दुखतच आहे ना. पोट दुखत असेल ते दूध खराब असेल. आता कसं असते योगिता पॅकेट फूड आहे ते कसं असते प्रोसेसिंग केलेलं असते. काही ना काही तर त्याच्यात बाधा होतेच. तर एवढेच नाही बाधलं त्याला. पण योगिता हे बघ मला काही करायला लागत नाही. तू काही राग नको करू. तुला मला माहिती आहे तू मनातून मजाक करते. तुला असं वाटते की राजू माझ्यासोबत चांगला बोल ना. आलाय माझ्या लक्षात. असू शकते बरोबर आहे तू त्याची बायको आहे जेलस होत शेवटी कितीही म्हटलं तरी. पण कसं मला काही नाही ग माझ्या मनात काही नाही आहे. अंक तुला राजूच्याही मनात काहीच नाही आहे. तो फक्त जस्ट मामी बहीण म्हणूनच माझ्यासोबत बोलतो. बाकी काहीच नाही आहे त्याच्या मनात नाही ना हे मनात नाही. तुझा संसार आहे ग. तू हेल्प कर. तुझं बाळ आहे तुझा नवरा आहे तुझे सासू सासरे आहे तुझंच घर आहे. मी काय ग पाहुणी आले? पाहुणी नाही मी. उद्या परवा चाललीच जाणार. तू माझा रॅक करून काय करणार आहे? बघ तू बाळाला झालंच की नाही इन्फेक्शन. बाहेरचं खाणं म्हणजे उपाय काय? इतकुसं ताणं जीव. कितीही चांगल्या कंपनीचा आणू दे आणि कितीही महागाचा आणू दे शेवटी पॅकेट फूड हे पॅकेट फूड असते ग. त्याला आईच्या दुधाची सर कशी येणार आहे? तुझ्यासारखी मूर्ख बाई तर तू आहेस. अगं आज माफ्या नको मागत बसू. बाळ आलं की पटकन घे त्याला दूध पास त्याला हे कर त्याला तुझा लढा लाव. अगं मूर्ख बाई त्या तुझा लढा लाव. एकदा बाळाला तुझा लढा लागला की बाकी सगळे आपोआप तुझे होतात. हे तुलाच तर नाही समजून राहिलं.
पण हे कोणी मला बाळाला घेऊच तर देत नाही ग. या रूम मध्ये तर मी आज आली. तुला सगळ्या जणांनी काही काही नाही करू दिलं, केलं ना पण स्वतः मनासारखं. हा, तुला लोकांनी म्हणत होतं का असं वाग म्हणून, तरी वागली ना. मग आता चांगलं वागते हे तुला लोकांनी म्हणायला पाहिजे. ये योगिता बँड बाजा घेऊन. हा, आतापर्यंत वाईट वागत आली तर तुला लोकांनी म्हटलं होतं का या लोकांनी कशी वाग म्हणून वागली का? एवढी आज्ञाधारक आहेस का तू? घे ना, हिसकून घे, चोरून घे, काही कर, जबरदस्तीने घे. तुझंच बाळ आहे, काही तुला का कोणी का जेलात घालणार आहे का? खरंच करू का? मी जबरदस्तीनं बाळाला दूध पाज म्हणते आजपासून. नका पाजू त्याला पॅकेटचं, नका मला त्याच्या जोड राहू, पण दूध पाजापुरतं तरी मला बाळाला घेऊ देत जा असं म्हणते आहे ना. प्रांजली, कोणी काही म्हटलं तर प्लीज माझ्या इकडून बोलशील ना. प्रांजली, मी तुझा राग नाही करत ग, राग नाही करत तुझा. प्लीज माझी बाजू घे. मी तर तुझीच बाजू घे, फक्त तू माझ्या नावाच्या बदनामा नको करू. प्रांजली, मी काहीच नाही म्हणत ग कोणाला, माहिती आहे सगळं. घे चल घरी जाऊ. कर बाबू, औषध घ्या लागेल ना, ड्रॉप लिहून दिले ना काही. हो ना, घेतो ना, मेडिकल वरून घ्यायला लागते. पाहिजे जा, तू गाडीत बस, जा गाडीत बस, बरोबर घे त्याले. अरे बाळा, रडू नाही ना बाळा रे सोना. हो, मी बसतो त्याला गाडीत घेऊन. तू जाय ते औषध आण, चाल घरी. औषध दिलं की आराम पडेल त्याला. पण आई, तुला डोकसं पाहिजे ना. हा, जरा जरी वाटलं काही तर टाकून द्यायचं ना दूध गीत. ते काय लाखमोलाची गोष्ट आहे का ते? अरे बापा, चांगलंच होतं ना, सगळं खराब नव्हतं ना, सगळं वास नाही आला त्याचं, काही नाही. आणि आणलेलंच पडे ना, काय असं ठेवणीचं थोडी होतं की बा आणलेलं का काही. त्या दिवशी ते आणलं होतं ना, ते असं नाही ना की आणलेलं काही. हो, जाय बस गाडीत, मी मेडिकल आणतो त्याचं. ओ बाबू, चा बाचा कपोर आहे, उघडलं. हो, गेट उघडलं मी, बस तुम्ही मेडिकल आणतो. हा दादा, हे औषध. मला येऊ दिलं असं तर काय झालं असं? का ग बाळ एवढा रडत असेल? एवढा नाही रडत तो कधी. आज तर चुप्पच राहून राहिला. काहीतरी दुखत असेल त्याला. एवढा वेळ झाला अजूनही नाही आले. ऍडमिट वगैरे केलं असेल का? करू मी फोन लावते यांना, फोन लावते. माझा फोन घेणारही नाहीये, तरी लावते, तरी मी फोन लावते. ऍडमिट केलं असेल का बाळाला? का ग, काही इथेच उभे राहते का? कामं तर आले तुझे, जेवणही राहिलं, जेवण करून घे ना. नाही ग प्रांजली, कसलं जेवण? माझ्या घशाच्या खाली घासही नाही जाणार. बाळाला ऍडमिट केलं असेल का ग प्रांजली? प्रांजली, का रडत असेल का तो एवढा? काही दुखत असेल ना त्याचं? वा, आता दुखल्याशिवाय तर काही लेकरू रडत नाही. आता एवढे 15 दिवस झाले मी आहे इथं, तर कधी तर एवढा रडला नाही तो. काय त्याला दूध दिलं, हे दिलं की छान राहतो तो. काही ना काही दुखत असेल त्याचं म्हणून रडून राहिला ना. आता नेलंय ना डॉक्टरांकडे, डॉक्टर तिलाच. तुला हे म्हणायला सहज सोपं आहे ग, पण ते बाळ माझं आहे ना. तो रडला की मला कसं तरी होते, मलाच रडू येते. बाळ रडलं की मलाच रडू येते. मी जाऊ का ग? कोणत्या दवाखान्यात नेलं ग त्याला? आता कुठं जातं तू? ते वापस येत असतील, तू काय करता जाऊन? पण किती वेळ झाला ग? किती वेळ झाला ना. ऍडमिट तर नसेल केलं ग त्याला? ऍडमिट केलं असेल का ग? मी जातेच ना. प्रांजली, चलते का माझ्यासोबत? नाही तर मी जाऊ का एकटी? अरे एवढी हायपर नको हो, येतीलच आता. तुझ्यासाठी सोपं आहे का हे? माझ्यासाठी नाही. तू घरात असलं ना तरी त्याचा आवाला असं शांत असलं की मला बरं वाटे. पण आज खूपच रडला रग तो. एवढं कधीच नाही रडला. शेवटी गोट्याली पाजर फुटला. चला आले. ऍडमिट नाही केलं, आणलं बाळाला घरी. थांब, मी घेतो. थांब 2 मिनिटं, मी घेतो, मग उतरतो खाली. हो घे बरं, मला त्याला घेऊन उतरता नाही येत. मी घेऊ का? आई, नी त्याला वर पाळण्यात टाक बरं, जरा पाळण्यात झोपील तो आता. काय झालं त्याला? काय म्हणाले डॉक्टर? बाळा प्रांजली, इकडे त्याच्या त्या पाळण्यातली ते गडी बदल बरं. हो आत्या. सगळं तोल्याच्यानं चालू आहे हे. पाय लेकराले त्रास तोल्याच्यानं चालू आहे. जेवढा मी तुला जन्मात माफ नाही करणार.